देवो सर्व कार्य सुसर्वदा गणराय नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा आणि सर्व तमाम कडे रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय। आज या स्पर्धेतला खरं तर चला या ठिकाणी दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आज या ठिकाणी जॉनमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील दमदार चषक तुम्ही पाहतायत। फायनल दिवस, सुपर संडे, सुपर धमाका। आज या ठिकाणी 8 संघ मैदानात येतील। पहिला सामना त्याच्यातनं आयरे विरुद्ध आडिवली। सलामी जोडी आयरे संघाची मैदानात मध्ये दाखल झाली आहे। 12 खेळाडू पाठवा बघा। आयरे संघ आपला 12वा प्रतिनिधी नाहीये, सहकार्य करा। स्पर्धा भरपूर मोठी आज आडिवली गावाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। दमदार आयोजन, सुंदर स्पर्धा, सगळ्यांचं स्वागत करू। पहिला स्टार्ट बॉल आणि पहिला बॉल वरती बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप में चेंडू 1 न करता अकाउंट ओपन झाले। सुरुवातीला पहिली सलामी जोडी मैदानात मध्ये दाखल झाली आहे। जितेशने पहिला बॉल वरती 1 धाव घेतली। 9 स्ट्राइक एंड वरती तो आता पाहतोय आणि अक्षय स्ट्राइक एंडला। अक्षय केनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये। शॉट मिडबाउंड त्या ठिकाणी रन्स आली आणि 1 धावेनं टीम टोटल सध्या धावा फलकावरती 2 धावा। जितेश पाटील, अक्षय केनी सलामी जोडी आयरे संघाची। तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक, बॉल चांगला, यावी पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते। 1च धाव मिळाली, 1 धावेने 3 धावा। विजय पवार दमदार खेळाडू करत या नावानं आडिवली संघ ओळखला जातो आणि आज तो विजय पवार स्वतःच्या होम ग्राउंड होती, स्वतःच्या खेळपट्टीवरती चांगली स्टार्ट करतोय। लो फुल टॉस बॉल हवेत आहे, शॉट 1 कबरच्या डोक्यावरनं बॉल चालला 1 कबरच्या दिशेने, तोपर्यंत चेंडू डीप मध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा आल्या। 2 धावेने टीमची टोटल धावा फलकावरती 5 धावा। बिनगडी बाद 5 सकाळच्या सत्रामध्ये दमदार प्रदर्शन। सॉरी धावा संख्या 5 झाले, 6 झाले। पहिला चेंडू होती 2 होते। यस, स्मॉल मिस्टेक दिलगिरी व्यक्त करतोय, इकडे 1च ऍड झाली आहे। बॉल चांगला, यावेळी सपटका आणि यात बॉल बती धावा संख्या 8। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त। धावा संख्या एकूण आपण पाहिली तर 6 धावा, सॉरी 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर सिंगल, परत सिंगल आहे तिसऱ्या चेंडूवरती, चौथ्या चेंडूवरती 2 आणि आता शेवटचे 2 चेंडू डॉट। अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालंय। धावा संख्या आपण पाहिली तर एकूण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद आयरे संघ 6 धावा।
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ आयरे संघ 6 धावा. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. रन्स तर प्राप्त झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा बळकावती 7 धावा. गोलंदाज प्रभाकर भाने एक नामवंत गोलंदाज. खरं तर पाबर सर्कलमध्ये आपण पाहिलं तर नेहमी सातत्याने चांगली गोलंदाजी. एक लेजंड काढू. खरं तर सातत्याने बरीच वर्ष या टीम मध्ये आपण त्याला खेळताना पाहिलेत. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर असते. पाबर सर्कल दुसरं षटक 3 काढू बाउंड्री लाईनवरती तैनात केले गेलेत. सुंदर लेंथ बघा काय सुंदर चेंडू आहे. सकाळी सकाळी बॉल परफेक्ट टाकतोय आणि अनुभवी खेळाडू. मी ते सांगितलं की लेजंड काढू त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे आणि स्वतःच्या उंबरवरती खेळपट्टीवरती खेळत असताना त्याचा अनुभव अजून चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ लेग खेळाडू. त्यानंतर या ठिकाणी लॉंग ऑन लेग खेळाडू. तर एक मिड विकेटला बॉल हवेत. कॉटन बॉल ची संधी आहे आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीवीर अक्षय केने बॅक टू द डगआउट. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम आयरे संघाला. धावा संख्या एकूण 7 धावा. तर सकाळी सकाळी सुंदर परफॉर्मन्स राहिला टीम आडिवलीकडून. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरला या ठिकाणी आपण पाहिलं प्रभाकर भाने स्वतःचं गुणवत्ता सादर करताना काय सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पाबर सर्कल तर दुसरं षटक आहे. फक्त त्यानं 3 चेंडू फेकलेत परंतु 1 धाव देत त्यानं 1 गडी बाद केलाय. अक्षय केने बाद झालाय. नवीन बॅट्समन सनील पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. हरीशदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. राहुलदादा पाटील यांचे बंधू आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आडिवली विरुद्ध तुम्ही आयरे ही लढत सकाळी सकाळी पाहतायत. सकाळच्या सत्रामध्ये हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आलेत परंतु पहिल्या सत्रामध्ये दमदार प्रदर्शन राहिलंय टीम जवानमान आडिवली संघाचं. नवीन बॅट्समन सनील पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्या त्याचा खेळाडू आल्या आल्या स्विच करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आम्ही नेहमी सांगतो ना की तुम्ही स्विच हिट खेळता, रिव्हर्स खेळता, स्कूप खेळता. हे पटके खेळण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे कॉन्फिडन्स आत्मविश्वास पाहिजे. 2 चेंडू डॉट बघा. प्रभाकर भाणेचं षटक काय सुंदर आहे. 5 चेंडू 1 धाव 1 विकेट. म्हणून तर आल्याला सांगितलं लेजंड काढवा. अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे आणि प्रभाकर भाणेने आतापर्यंत सेकंड पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू डॉट. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला. फलंदाज बीट झालाय. अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना आयरी टीमने केल्यात फक्त 1 गडी बाद 7 धावा. क्रिशा 11 जनमान आडिवली बनाम गावदेवी आयरे के बीच करते सकाळची सकते लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. सकाळी सकाळी प्रेक्षक जॉईन झालेत. बरेच सारे प्रेक्षक आहेत जे सध्या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत. अर्थात ग्रामीण टेनिस cricket.in तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. प्रिशा 11 जनमान आडिवली कौतुक केलं पाहिजे. या संपूर्ण टीमचं 2 षटक समाप्त. धावा संख्या केवळ 7 आहेत. गावदेवी आयरे संघ ओव्हर नंबर 3 विजय पावले पुन्हा एकदा सेकंड स्पेल साठी तयार आहे. सॉरी विजय पवार आणि 1 डॉट चेंडू आलाय. विजय पवारचा हा चेंडू अगदी हलक्यातनं
समोर स्टेट केलाय, परंतु एक धाव मिळाली. धावसंख्या पुढे चालली आहे, 2 ने पुढे जाईल आणि सध्या 2 धाब्याने संघ पोहोचलाय 9व्या धावसंख्येभोवती. सकाळच्या सत्रातील सुंदर लढत, यानंतर सेकंड लढत देखील चांगली पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. दोन्ही संघ आपण या उपस्थिती दाखवा, कारण येणारी सेकंड लढत. बॉल चांगला पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. अजून एक डॉटची समाप्ती. धावसंख्या एकूण पाहिली तर आता सध्या स्कोरबोर्ड होती लागली आहे केबल 9 धावा. विजय पवारचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळतात. लॉंग ऑफ प्रिझन मधनं शतक पुढे आलाय. एक धाव मिळाली, एक धावेनं संघ 10वरती. थोडीशी शांत सुरुवात म्हणावी लागेल, कारण सकाळी जसं क्लायमेट शांत असतं तशा प्रकारे इथे शांत स्कोर जय गावदेवी आयरे संघाचा पाहायला मिळते. आयरे संघाला आता गेअर चेंज करावा लागेल, कारण सध्या तरी फर्स्ट सेकंड गेअरमध्ये त्यांनी बॅटिंग केली आहे आणि आता या मॅच मध्ये तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल, कारण जबरदस्त आता या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेलेत. 16 चेंडू फेकले गेलेत. 16 चेंडू मध्ये धाबा आले ते केवळ 10 अर्थात 10 धाबा. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा सिली पॉइंट रिझनला शतक पार वेगाने आले, हिट केलं, परंतु त्यानंतर 2 धाबा मिळाल्या. जिथे 1 होती तिथे 2 आल्या. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय 12वरती. यानंतरची लढत वसार विरुद्ध सापाड, त्यानंतर तिसरी लढत सिरडोन विरुद्ध पिसवली आणि चौथी लढत जुनी डोंबिवली विरुद्ध नेल्स. अशा प्रकारे आजच्या लढती होतील. चला, टीम वसार आणि सापाड या दोन्ही कॅप्टनला सूचना असेल, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी उपस्थिती दाखवावी लागेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉसला नसाल तर संघाला पेनल्टी लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी तो नियम आहे, त्यामुळे तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थिती दाखवावी लागेल. ओव्हर नंबर या ठिकाणी 3 समाप्त झाले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1 गडी बाद 12 गावदेवी आयरे संघ. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गावदेवी आयरे संघाने केलेत 12 धाबा. फक्त 4.00 ही सरासरी गाठली आणि त्यानंतर आलेत त्या 12 धाबा. आता गेअर चेंज करावा लागेल. आता 4थं षटक सुरू झालंय. भूषण बाणेचा वापर 4थ्या ओव्हरमध्ये केलाय. पॉवर प्ले समाप्त झाले, त्यामुळे विखुरलेले क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, बॅटची एज लागली, त्यानंतर त्रिफळ उद्ध्वस्त. अर्थात इथे धक्का लागलाय गावदेवी आयरे संघाला. दुसरा फलंदाज बाद झालाय. जितेश पाटील बॅक टू द डगआउट ऍज द ओपनर. सलामीवीर त्यानंही नाराज केले टीमला, कारण जी सुरुवात आणि स्टार्ट हवी होती तो स्टार्ट मिळाला नाहीये. सुरुवातीला सांगितलं आम्ही टॉस जिंकलं असतं तरी सुद्धा बॅटिंग केली असती, परंतु त्यांच्या कॅप्टनने सांगितले की आताही आम्हाला बॅटिंग आली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये समोर जर आडिवली संघ स्वतःच्या होमग्राउंड असेल तर त्याच्या समोर एक तगडं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. परंतु त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. खास म्हणजे त्यांची सलामी जोडी. ज्या संघाला चांगली स्टार्ट पाहिजे त्या संघाची सलामी जोडी तुम्हाला ताकदवर पाहिजे. परंतु आज इथे नाराज केले अक्षय केनीनं, जितेश पाटीलनं, कारण त्यांनी केवळ 4 आणि 5 धाबा केल्या. एकूण दोघांनी 9 धाबा केल्या. टीमची टोटल 12 आहे. इकडे षटक क्रमांक 4 पेकत असताना भूषण बाणेला पहिली सफलता प्राप्त झाली. कल्पेश नवीन बॅट्समन, हवेत बॉल फार लांब आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषा बाहेर. पहिला संघर्षाचा चौकार आयरे टीमसाठी.
हॅलो हॅलो पुन्हा प्रहार. आता गेअर चेंज झालाय आणि आता सरप पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार बॅट्समन तुम्ही पाहतायत कल्पेश केने. एक चौकार नंतर एक षटकार. फिल्डर त्या ठिकाणी विजय पवार तुम्ही पाहिलं, कारण एक काळ असा होता की लांबून ड्राय मारून बॉलला अडवणं कॅच पकडणं हे विजयकडनं पाहिलं होतं, परंतु आज तो काळ बदललाय. विजय तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. मेन काढू आहे खरं तर हा व्हाईट बॉल होऊ शकला असता, परंतु बॅटला एज लागली. एक धाव मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. बॉल जरी सोडला असता तरी कदाचित एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळाली असती. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 23 धावसंख्येमध्ये. सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर तुम्हाला आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सुरुवातीला डिफेन्स क्रिकेट पाहिलं, आता अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे गावदेवी आयरे संघाला. गावदेवी आयरे विरुद्ध प्रिशा 11 जॉनमन अडवली. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिलीच लढत. चला कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. चला या दोन्ही कॅप्टन, वसार संघ कॅप्टन आणि सापाड. भूषण माने गोलंदाजी मागमध्ये पुन्हा एकदा. चांगला चेंडू डावकण्याचा खेळाडू. बॉल आणि बॅटचा व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकापती 24 धावा. बातम्या खास जी 24 तास. खरं तर 24 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत आणि आता या षटकामधला अंतिम चेंडू आहे. 12 धावा, एक विकेट. भूषण मानेचं षटक देखील चांगलं राहिलं, कारण चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकाला नेहमी प्रहार केले जातात, परंतु या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार आला, परंतु 5 चेंडूमध्ये त्यांना 12 धावा दिल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तुम्ही पाहतायत कल्पेश केने. फटका हवेत मिस्टामिंग, परंतु शतकच्या फार दूर आहेत आणि जोपर्यंत बॉलवरती पोहोचते तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केला आणि या 2 धाब्याने संघ पोहोचलाय. कदाचित ओबत्रो आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. जिथे 2 धावा होत्या तिथे अडवली संघाने 3 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 27 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन माने शेवटचं अंतिम षटकसाठी आता त्याला बोलावलं गेलंय. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 संघ एकमेकाविरुद्ध सकाळी सुंदर लढत आणि यावेळीचा चेंडू अगदी चांगला होता. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. तुम्ही पाहतात मैदानावरती कल्पेश केणे ज्याला स्ट्राईक मिळाली. तिसरी धाव घेतली लास्ट बॉलवरती. त्यानंतर स्ट्राईक त्याच्या अकाउंटमध्ये. 29 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी दमदार लढत प्रेक्षकांना आज पाहायला मिळते. 29. पुन्हा प्रहार सरळ दिशेनं खेळलाय, परंतु जोपर्यंत फिल्डात तिथे पोहोचेल तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. दोन्ही खेळाडू पाहिले तर खरं तर फार जुने खेळाडू आहेत या टीम मध्ये आणि नक्कीच अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. 2 धाब्याने संघ पोहोचतो 31 वरती. 31 धाबडकावरती. अद्याप आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 4 चेंडू मध्ये तुम्हाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. धावसंख्या सध्या 31.
31 म्हणजे 4 बॉल मध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा एकवटाव्या लागतील, तेव्हा कुठे 40-45 टार्गेट पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू दिशा दिली आहे, बॉल यावेळेस डीप मिड विकेटला चांगलं फिल्डिंग झाली आहे. धावा मिळाली त्या बॉलवरती, एकच आणि एका धावेने संघ पोहोचलाय 32 वरती. चला सापाड संघ कॅप्टन आणि वसार संघ कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तात्काळ टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, जोही कॅप्टन नसेल त्या संघाला पेनल्टी, दोन्ही संघ नसतील तर दोन्ही संघाला बॉलची पेनल्टी. धावसंख्या 32. 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. काय सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय, बुंद्यात चेंडू, ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंदा. काय सुंदर बॉल फेकलाय. खरं तर यॉर्कर किंग मोतीराम भोईर, त्याच्यानंतर अनेक सारे यॉर्कर किंग आले. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी खरंच टेनिस क्रिकेट आपण पाहिलं इंटरनॅशनल मध्ये लसित मलिंगा यॉर्कर किंग, त्याच्यानंतर 101 यॉर्कर किंग आले. यावेळीचा बॉल हवेत आहे आणि त्यानंतर इथे विकेट प्राप्त केली आहे. धाव संख्या धावपळकावरती लागली आहे केबलला 33 धावा. अजून एक धक्का लागलाय टीम आयरेला. साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं जातं, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या, कारण या मॅच मध्ये शेवटचा बॉल टार्गेट सेट होणार आता या बॉल वरती, कारण चांगला चेंडू यावेळेस देखील, परंतु केवळ एकच रन झाले आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोरबोर्ड होती गावदेवी आयरे संघाने केल्या त्या 34 अर्थात 34 धावा, आणि आता छोटं आव्हान म्हणजे 35 धावेचं येणाऱ्या 30 चेंडू मध्ये प्रिशा 11 जर्मन अडिवली संघासमोर लक्ष 35 धावेचं. चला तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील, टीम वसार आणि सापाड. नक्कीच बघा, फक्त 20 मिनिटांमध्ये टीम आडिवलीनं 5 षटकं फेकलीत, कौतुक केलं पाहिजे. बघा, मेन गेट मधूनच तुम्ही एंट्री करायची, स्पर्धेचा नियम आहे. कुठून येण्याचा प्रयत्न करू नका. येस, कॅप्टन आलेत, त्या ठिकाणी बाबूशाह जॉईन होतील. हेलो हेलो तो चलिए आदरणीय रवि दादा भाने जिनके हाथों से देखिए टॉस किया जाएगा. सेकंड मैच आज के दिन का बात करेंगे. यहाँ से बाबू सेठ पाटिल ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर, और एक तरफ देखिए हम सापाड़ी टीम के कप्तान देख सकते हैं, दूसरी तरफ वसा टीम के कप्तान से. पांच ओवर का मैच रहेगा. जो नियम डम्बोली टेनिस क्रिकेट में रहता है वो नियम रहेगा. यहाँ से प्रिशा 11 एक तरफ है, बाबू शेठ पाटिल एक तरफ है. तो चलिए वसा टीम के कप्तान ने देखिए यहाँ पर टॉस जीते. सबसे पहले बेस्ट ऑफ लक देना चाहूंगा दोनों टीम को. यहाँ से डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग. और इस सीजन में बात करेंगे सापाड़े के साथ कोई मुकाबला या पहली मुकाबला खेल रहे हो? वो सर घर में रिजल्ट क्या थी? हारे थे हम. हाँ, तो चलिए कोई बात नहीं, इस बार जीतने की कोशिश करिए. आज सफाड़े टीम में क्या कोई चेंज ऑफ बदलाव या सेम टीम आपकी दिखेगी? सेम टीम है. तो चलिए बेस्ट ऑफ लक. यहाँ पर टॉस बॉक्स पर बात करेंगे तो यहाँ से जहाँ पर ओसा टीम के कप्तान ने टॉस जीते और पहले गेंदबाजी का डिसीजन लिए. चलते कमेंट्री बॉक्स पर.
नक्कीच तर याच दरम्यान मलंग टायगर रविदादा बायले यांचं आगमन झालंय. दादा या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नेक्स्ट लढतीमध्ये त्यांना खेळताना पाहायला मिळेल, अर्थात टीम मीर 11 गावदेवी वसार विरुद्ध सापाड अशा प्रकारे लढत होईल. या मॅच मध्ये 35चं टार्गेट आहे. कशा प्रकारे असेल मॅच आपण कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया या ठिकाणी आवाज. हेलो माइक चेक. हेलो. तो चलिए बात करेंगे दोनों टीम के. देखिए यहाँ से 12 मैच 12 खिलाड़ी, और खास करके देखिए यहाँ से आयरी टीम के. देखिए बात करेंगे यहाँ से 12 खिलाड़ी. बहुत बढ़िया. देखिए हमारे डीजे हर से हम देख सकते हैं यहाँ पर से राजनौली यहाँ पर से योगेश. देखिए यहाँ एक योगेश मडवी सर देखिए हमारे कमेंट्री बॉक्स पर, और देखिए हमारे योगेश दादा देखिए डीजे पर हम देख सकते हैं यहाँ से. खूब मजा आएगा यहाँ से आज टूर्नामेंट की. योगेश मडवी सर बात करेंगे ना, 365 दिन पीछे जाइए, एक साथ में हमें इस टूर्नामेंट में फाइनल डे जुड़े थे, और इस साल भी देखिए फाइनल डे. और आप तो रहते हो भाई विपिन दादा. तो चलिए यहाँ पर हरीश दादा स्वागत है आपका फिर से एक बार. महेश दादा भाने देखिए हम देख सकते हैं, और उनके साथ है और ये. चलिए भाई पहला गेंद के ऊपर और सफलता हाथ लगता हुआ. योगेश मडवी सर टारगेट भला ही छोटा है, लेकिन इस पहली गेंद के ऊपर सफलता बयां कर रही है कि आयरन टीम इतनी आसानी से हार नहीं मानेंगे. पहला विकेट देखिए ऐसे गिरता हुआ. और जहां पर बैटर की बात करेंगे तो दीपक भाने का देखिए अच्छा रिकॉर्ड, इतिहास से बड़ा इनिंग्स खेलते हैं, लेकिन इस सीजन देखिए बात करेंगे टीम बहुत कड़ा संघर्ष कर रहा है. अभी अभी जिक्र चल रहा था निश्चित रूप से. और करण भाने देखिए खास करके जुड़ नहीं पा रहे हैं ज़्यादातर से. पिताजी का ध्यान, उसके बाद देखिए दादाजी, देखिए उसके बाद पिताजी के पिताजी. होता है हर इंसान के ज़िंदगी में मुश्किलें घड़ी आती रहती हैं, और उसका सामना भी करना पड़ता है. और विजय पवार जो मैं हमेशा कहता हूँ अजगर, इनका चलना बहुत जरूरी है. विजय पवार देखिए इनके लिए भी एक सीजन देखिए ऐसा रहा इंजरी के कारण से रहे, और जब इंजरी से वापस लौटे तो फिर वो फॉर्म की तलाश कर रहे हैं. लेकिन कोई बात नहीं, क्लास कभी भी देखिए परमानेंट रहता है, और फॉर्म जाता आता रहता है यहाँ से. और 3 रन यहाँ से आता हुआ. बैटर की बात करेंगे तो यहाँ से नीतीश पाटिल. नीतीश पाटिल मुझे लगता है पिछले साल जब योगेश मडवी सर इस टूर्नामेंट में आए थे, इनके घर पे कोई लाडले बेटे या बेटी तो आए थे. तो चलिए योगेश मडवी सर देखिए आज जो हमारे साथ में ना बड़े खुश हैं. भला ही सुबह 4 बजे, लेकिन उनकी टीम जिन्होंने बनाई है सीएस की टीम, सिद्धि करोली टीम, सेकेंड नाइट हम वहाँ जुड़े थे, टीम क्वालिफाई किया था. और कल टीम को देखिए यहाँ से चैंपियन बनना था, और बाइक में जो रेस में थे अक्सर, और वो भी चीज़. और उसके साथ साथ देखिए जो टॉप 3 में जाने के बाद जो रेस लगी थी, ओ ये चलिए भाई कमाल का हो किया यहाँ से. नीतीश इस वक्त देखिए अच्छे मूड में है, क्योंकि हुक बहुत बढ़िया रहा, प्लेसमेंट अच्छा रहा, कॉन्फिडेंस लेवल बढ़ाएगा इस तरह के 4 रन चलते डीजे के पास.
तो चलिए यहाँ से बात करेंगे अंपायरिंग में। हम देख सकते हैं रतन सर, और यहाँ पर थोड़ा सा नजदीकी मामला हो सकता था। और रमेश मात्रे सर देखिए बात करेंगे मैकी सर। बहुत बढ़िया देखिए बात करेंगे टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव देखिए बात करेंगे। और ग्रामीण में देखिए बहुत बढ़िया काम इनकी हमेशा। पहला रन और देखिए तेजी से यहाँ पर दूसरा रन भी कंप्लीट करते हुए यहाँ से। पहले देखिए टारगेट इतना बड़ा नहीं है, तो फिर ये छोटी छोटी गलती को सुधारना पड़ेगा। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 11 तक पहुंचा है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 2 रनों के पेनल्टी जो है यहाँ पर कंपलसरी 12 खिलाड़ी, और ये 2 रनों के पेनल्टी को लेकर 13 तक पहुंच गए। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 22 की जरूरत है, और यहाँ पर 24 के नतीजे। समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 13 रन। अब सेकेंड ओवर में देखिए गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ से हर्ष देखिए यहाँ से, और कवर के ऊपर से खेला गया। आउटफील्ड देखिए बहुत तेज है यहाँ से, और जब तक गेंद को रोक लेते हैं यहाँ पर से तब तक देखिए 2 रन कंप्लीट करते हुए। और तीसरे के लिए भी देखिए बात करेंगे, आज नीतीश को अलग मूड में है निश्चित रूप से, क्योंकि जब भी देखिए आड़ूली टीम खेलती है हम 2 चीज का ज्यादातर जिक्र करते हैं। जहाँ मथुर देखिए बात करेंगे राहुल भाई पाटिल, उसके साथ साथ है हमारे हरीश दादा करीब है। और ये चलिए आज नीतीश भी देखिए वही मूड में यहाँ पर बल्ले से रन बरस रहे, यहाँ पर 4 रन आता हुआ। देखिए छोड़े यहाँ पर 2 स्कोरर, और बहुत बढ़िया देखिए यहाँ से नीतीश अच्छा टच में दिख रहे हैं। और विजय पवार को देखिए उतना दबाव नहीं रहेगा, जब करण भाने रहते हैं देखिए इनके ऊपर दबाव नहीं रहता है। और कल्पेश ये एकदम से देखिए इनका फॉर्म मुझे लगता है आ रहा है, वापस जा रहा है, क्योंकि जिस तरह से वो ये चलिए टाइमिंग एलिवेशन सब कुछ बेहतर है। बड़ी हिट देखिए पावर का पावर हिट, यही तो हमने बात की थी भाई यहाँ से कि अजगर है भाई, डसता नहीं निकलता है। 6 रन। छब्बीस रन। चलिए दोनों टीम तैयार रही है। और सामने से देखिए योगी दादा भाने देखिए बात करेंगे कप्तान से टीम के लिए खेल रहे हैं, लेकिन फिर भी देखिए इस आयोजन नियोजन में उनकी नजरें निगाहें, और खास करके टॉस वसा टीम ने जीते हैं तो सामने से गुजरना होगा। और यहाँ चलिए बात करेंगे विजय पवार के बल्ले से, और एक आता हुआ यहाँ से पावर हिट छक्का। और समय बचा रहे हैं आयोजक। 3 रनों की जरूरत है। क्या गेंद जाएगी बाउंड्री लाइंस, या 3 रन भागकर कंप्लीट करेंगे, या अगले ओवर तक का इंतजार करना पड़ेगा। यहां से शायद आने वाला ओवर का इंतजार करना पड़ेगा।
चलिए सपाट टीम और उसके साथ है उसा टीम है, तैयार रहिए। सामने से देखिए बात करेंगे, मेन गेट से आपको एंट्री करना होगा और मेन गेट से एंट्री के साथ साथ आपको सामने से गेंदबाजी में देखिए यहां से आते हुए बीरेन देखिए गेंदबाजी में आएंगे यहां से, और बल्लेबाजी में बहुत बढ़िया देखिए नीतीश पाटिल और विजय पवार देखिए यहां से। बहुत बढ़िया, जितने क्राउड आए सभी का तहे दिल से स्वागत है। विपिन सर आपका भी पहला मैच है और उसके साथ देखिए विनिंग शॉट है नीतीश पाटिल। देखिए सेंसिबल क्रिकेट चाहते तो बड़ा हिट लगाकर फिनिश कर सकते थे, लेकिन से एक रनों के लिए सही सोचता, विकेट गंवाना। इसके साथ साथ देखिए पहला मैच जीतते हुए घर के मैदान के ऊपर है। चलिए यहाँ पर वसा टीम है, जो आपका डिसीजन है रवि दादा, बैटिंग चुने यहाँ पर, क्या बात है। तो सपाट टीम है निल्सन, कल देर रात तक पार्टी मना रहे थे जबरदस्त है। देखिए पिंटिया भाई पाटिल आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए। निल्सन मड़ी भी देखिए सपाटे का जाए तो निश्चित रूप से हाँ, कप्तान ने डेविड फील्डिंग बोले थे। टॉस के समय वसा टीम ने फील्डिंग चुने थे, इस वक्त बैटिंग में बोल रहे हैं। मुझे लगता है दोनों टीम में समस्या है तो चलिए योगी दादा माने यहाँ पर से क्या रहेगा यहाँ से। तो चलिए वसा टीम आपने टॉस के समय फील्डिंग चुने थे, तो आपको पहला फील्डिंग में उतरना होगा। यहाँ पर आयरे गांव के देखिए बात करेंगे गीतेश दादा पाटिल, जिनका सम्मान किया जाएगा। हरीश दादा पाटिल जिनके शुभ हाथों से